नमस्कार, मी पुष्कर जोग तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतो। आपण युरोपची सैर करणार आहोत। आपण फिरणार आहोत बर्लिन, पॅरिस, एम्स्टरडॅम, बॉन, कलोन, ज्युरिक अशा एकापेक्षा एक शहरांमध्ये। चला तर मग सुरू करूया आपली ही एक्साइटिंग जर्नी। सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहूनच गेलं, ही युरोपची सफर मी एकटा करणार नाही बरं का। रसिको, श्रुती मराठे। श्रुती, तुझं खूप खूप स्वागत। Thank you so much. Are you ready to explore Europe with me? Completely. Too much excited. Wow. चला तर मग सुरू करूया आपली ही एक्साइटिंग युरोपियन जर्नी। Let's go. लेट्स गो। मित्रांनो, आपण ही सफर सुरू करणार आहोत युरोप मधल्या अत्यंत महत्त्वाच्या शहरापासून, ज्याचं नाव आहे बर्लिन। जर्मनीची राजधानी असलेलं हे शहर जागतिक इतिहासातलं अत्यंत रिमार्केबल ठिकाण आहे। वर्ल्ड वॉर पासून ते कोल्ड वॉर पर्यंत अनेक जागतिक घडामोडी या शहराने पाहिलेल्या आहेत। जर्मनीचा सगळा इतिहास या शहरामध्येच दडलेला आहे। सो लेट्स स्टार्ट आवर जर्नी। कम ऑन। युरोपियन देशांमध्ये फिरत असताना आपल्याला प्राचीन चर्चेस अनेक ठिकाणी बघायला मिळतात। या चर्चेसची रचना, अतिभव्यता आणि रेखीव सौंदर्य हे सगळंच आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतं। आता आपण उभे आहोत एका सुप्रसिद्ध, प्राचीन आणि एका राजशाही चर्च समोर, म्हणजेच बर्लिन कॅथीड्रल। बर्लिन शहरातील आणखी एक प्रेक्षणीय आणि प्राचीन वस्तू आहे, ते म्हणजे बर्लिन कॅथीड्रल। 374 फूट लांब, 240 फूट रुंद आणि 381 फूट उंच असलेलं हे बर्लिन कॅथीड्रल। हे 1995 साली बांधण्यात आलं। बर्लिन कॅथीड्रल हे एक रेसिडेंट चर्च आहे, म्हणजे या चर्चमध्ये प्रीस्ट फक्त पूजापाठ करत नाही, तर इथे राहतात सुद्धा। बर्लिन शहरातले सेंट मेरीज चर्च आणि केझर विलियम मेमोरियल चर्च या जुन्या चर्चच्या अथॉरिटीखाली बर्लिन कॅथीड्रलचा कारभार चालतो। बर्लिन कॅथीड्रलच्या जागी पूर्वी सुप्रीम पॅरिश आणि कॉलेजिएट चर्च होतं। हे चर्च 1451 साली बांधण्यात आलं होतं। असं म्हणतात की त्या काळात फेडरिक II जेरुसलेमची टूर करून आले होते। जेरुसलेम सारखं पवित्र तीर्थक्षेत्र इथे बर्लिनमध्ये तयार व्हावं म्हणून फेडरिक II सुप्रीम पॅरिश आणि कलोजिएट चर्चचा उभारणीला सुरुवात केली।
आम्ही खूप दमलेलो आहे. साधारण 250 पायऱ्या चढून आम्ही वर आलेलो आहे. बर्लिन कॅथेड्रलच्या वर इथे बर्लिन शहराचं 360 डिग्री व्ह्यू दिसतो. अप्रतिम आहे, पण खूप दमायला झाले. एक्सपिरियन्स खूपच अमेझिंग आहे. पण तसंच मी आता बघताय की आम्हाला दम लागलेला आहे, कारण साधारण 250-300 पायऱ्या चढून आलेलो आहे. आणि याला लिफ्ट अजिबात नाहीये. तुम्हाला तेवढ्या पायऱ्या चढून वर यायला लागतं. बट टायरिंग बट वर्थ इट. कॅथेड्रलच्या वर आल्यावर बर्लिन शहराचं दृश्य डोळे दिपवून टाकणार आहे. या प्राचीन कॅथेड्रलचा अनुभव खरंच अद्भुत होता. मेस्मरायझिंग. मागे हे जे ह्यूज स्ट्रक्चर दिसतंय त्याला ब्रँडेनबर्ग गेट असं म्हणतात. याचं जर्मन इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. ब्रँडेनबर्ग गेट ह्याला शांततेचं प्रतीक मानलं जातं. अगदी मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया सारखाच बर्लिनचा हा अतिशय फेमस लँडमार्क आहे. चला तर मग जाणून घेऊया या बर्लिन मधल्या अतिशय सिग्निफिकंट लँडमार्क बद्दल. समोरची व्हिक्टोरियाची ब्रॉन्झची मूर्ती आहे ती 1793 साली बसवली आणि मूर्ती समोर जे 4 घोडे रथ ओढतायत ते स्कल्पचर अतिशय नेत्रदीपक आहे. बर्लिन मधील ब्रँडेनबर्ग गेट हे 18व्या शतकात बांधलं गेलं. एम्परर विलियम II याने आपल्या राजवटीत या 65.5 मीटर रुंद आणि 28 मीटर लांब असं हे भव्य स्ट्रक्चर बांधलं. याच्या बांधकामात आपल्याला ग्रीक आर्किटेक्चरचा प्रभाव जाणवतो. ब्रँडेनबर्ग गेटला 5 पॅसेजेस आहेत. त्यातला गेटचा मुख्य मधला पॅसेज हा राजांना वापरण्यासाठी होता. त्याला लागून जे पॅसेजेस आहेत ते राजाचे सेनापती आणि व्यापारी वापरत होते. आणि पलीकडचे सगळ्यात छोटे रस्ते सर्वसामान्यांसाठी खुले होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जेव्हा ईस्ट बर्लिन आणि वेस्ट बर्लिन विभागले गेले आणि त्यामध्ये जेव्हा वॉल बांधली गेली तेव्हा ब्रँडेनबर्ग गेट बंद करण्यात आले होते. पण मग बर्लिन वॉलच्या फॉल नंतर हे गेट पुन्हा ओपन करण्यात आले. आज दिवसाला लाखो टुरिस्ट या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. बर्लिन मधलं हे सिग्निफिकंट लँडमार्क ब्रँडेनबर्ग गेट हे पर्यटकांचं मुख्य आकर्षण. इट वॉज इंडीड अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स.